तर हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार मोदक. ते उकडीचे. चला तर मग. मस्तपैकी छान छान बारीक पीसेस करून घ्यायचे याचे आणि मिक्सरमध्ये मस्तपैकी दळायचे छानपैकी बारीक. एका वाटीमध्ये काढून घ्यायचं बघा. आणि अर्धे गूळ किसायचं आहे, अर्धा वाटी किसून घेतलं. गॅस चालू करायचा, तूप टाकायचं 1 चम्मच, गूळही टाकायचा छानपैकी. वेलची टाकायची आहे आणि असं मस्तपैकी बनवून घ्यायचं. त्यात खोबरं टाकायचं आहे आपण मगाशी किसलेलं, दळलेलं. बघू शकता तुम्ही. आपलं सारण बनवून पूर्ण रेडी झालेलं आहे. वास पूर्ण घरात येतोय. 1 वाटी पाणी, 1 वाटी पीठ घ्यायचे. कढईमध्ये पाणी टाकायचे, 1 चम्मच तूप, साखर 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ. त्यात उकळी आल्यावरती पीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचे 2 मिनटं. झाकण झाल्यावरती झाकण काढायचे. असं झाल्यावरती त्याला मस्त वाटून हे करून घ्यायचं. झालेलं आहे आपलं पीठ. तूप टाकायचं 1 वाटीत आणि मग हाताला लावून मोदक बनवायला घ्यायचे. बघू शकता तुम्ही, मी बनवते आहे मोदक. बनवल्यावरती तुम्हाला आपल्याकडे उकडायला आमच्याकडे स्टीमर आहे. जर तुमच्याकडे स्टीमर नसलं तर मी पातेल्यातही त्याला उकडायला ठेवू शकतात, या कुकरमध्ये तरीही चालेल. आपले मोदक बनवून रेडी झाले आहेत. आपण त्यांना स्टीमरमध्ये ठेवलं आहे आणि उकडूनही झाले. बघू शकता तुम्ही, खूप छान.